ठरलेलं होतं वांग्याचं भरीत बनवायचं. सो वांगे भाजायला घेतले. काव्याची स्कूलची पण तयारी करायची होती. काव्याच्या टिफिनमध्ये बनवले होते अप्पे. मग त्यानंतर काव्य गेल्यानंतर विक्रांतला पण चहा वगैरे बनवला, त्यांच्यासाठी पण अप्पेच बनवले. नाश्त्यामध्ये आम्ही छान नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये सोबत वांग्याच्या भरतासोबत बनवली होती कढी पण बनवली होती. मला कढी खूप आवडते आणि मी आज कढीमध्ये हळद नव्हती टाकली, ती व्हाईटच बनवली होती. मला ही अशी व्हाईट दिसणारी कढी खूप आवडते. त्यानंतर मग टेरेस वगैरे धुतली. पूर्ण माझ्या झाडाला लागलं होतं एक फूल गुलाबाचं. आधी हे झाडं या साईडला होते, पण आमच्या घरी बाजूच्या घरचं काम चालू आहे. सो त्याच्यावर ते सिमेंट वगैरे पडते म्हणून सगळ्या कुंड्या या एका साईडला करून ठेवलेल्या आहेत. कपडे मशीनमध्ये ड्राय केले होते, सो लवकरच वाळून गेले. वरती विक्रांत नाईट करून आले होते, सो झोपले होते. तर त्यांनी बेडशीट वगैरे घडी नव्हती केली, सो ते घडी करायला घेतली. काव्याचं आणि थिरिष्काचं पण सामान इथे भरपूरसं पडलेलं राहतं. छान मी रेडी झाली. त्यानंतर मग सायंकाळी आमच्या इकडे आला होता कुल्फीवाला थिरिष्का मॅडम. उन्हाळा लागला की कुल्फी आईस्क्रीम जो कोणी येईल त्याच्याकडून घ्यायचं आणि खायचं. त्यानंतर त्यांनी काढला आपला खेळण्यांचा पसारा काढला होता. जेवणात आज बनवलं होतं रात्रीच्या फक्त सिंपल असं खिचडी आणि बटाट्याची भाजी. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.